संजय राऊत ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत घेणार, खासदार संजय राऊतांची ट्विट करत माहिती. अमरावतीत रवी राणा यांची खेळी यशस्वी, 3 जागेवर भाजपचे युवा स्वाभिमान संघटनेच्या उमेदवाराला पाठिंब्याचं पत्र. पनवेलमध्ये उमेदवारी माघारी घेण्यासाठी भाजपचा दबाव, मवियानं केलेल्या आरोपानंतर खळबळजनक व्हिडिओ देखील समोर. पुण्यात प्रभाग क्रमांक 24 मध्ये धंगेकरांची प्रतिष्ठा पणाला, एकीकडे भाजप विरुद्ध प्रणव धंगेकर असा होणार सामना. युतीनं झाल्यानं बिडकर आणि प्रणव धंगेकर आमने सामने. छत्रपती संभाजीनगरात आमदारांची जाहिरातबाजी, इच्छुकांची नाराजी दूर करण्यासाठी जाहिरातबाजी. कोल्हापूर महापालिका निवडणूक, आमदार सतेज पाटील मैदानात, मॉर्निंग वॉक दरम्यान नागरिकांशी साधला संवाद. चंद्रपूरमध्ये भाजप काँग्रेसमध्ये बंडखोरीचा उद्रेक, 83 जणांची माघार, 451 उमेदवार रिंगणात. चंद्रपूर महापालिका निवडणुकीवर बहिष्कार, चंद्रपुरातील नागरिकांचा सविनय असहकार, घरासमोर फलक लावून बहिष्कार जाहीर. सदानंद दाते यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक. ठाण्यातील प्रभाग क्रमांक 5 बचे अपक्ष उमेदवार विक्रम चव्हाण यांची फेसबुक पोस्ट चर्चेत, निवडणूक आयोगाकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही, रीट याचिकाद्वारे उच्च न्यायालयात धाव घेणार अशी पोस्ट. जालना महापालिका निवडणुकीच्या रिंगणातून 402 इच्छुक उमेदवारांची माघार, 16 प्रभागातील 65 जागांसाठी 453 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी 3 ते 13 जानेवारीला महाराष्ट्रात करणार प्रचार, गोवंडी, भिवंडी, मुंब्रा, मुंबईसह अनेक ठिकाणी घेणार जाहीर सभा. भाजपनं एबी फॉर्म दिलेल्या 3 उमेदवारांचा ऐनवेळी युवा स्वाभिमानच्या उमेदवारांना पाठिंबा, अध्यक्षांच्या भूमिकेमुळे 3ही उमेदवारांमध्ये नाराजी. महानगरपालिका निवडणूक होण्यापूर्वी 70 नगरसेवक बिनविरोध, भाजपचे 44, शिवसेनेचे 22, राष्ट्रवादीचे 2, इस्लामिक पार्टीचा 1 उमेदवार बिनविरोध. पुण्याचा महापौर भाजपचाच होईल, पुणेकर विकासाला मत देतात, इथली जनता सुज्ञ, मंत्री मुरलीधर मोहोळांचं वक्तव्य. अमरावती महानगरपालिका निवडणुकीमधून 161 उमेदवारांची माघार, 161 उमेदवार निवडणूक रिंगणात. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 1165 उमेदवार रिंगणात, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 293 उमेदवारांची वाढ. कोल्हापूर महापालिका निवडणूक 81 जागांसाठी 325 उमेदवार रिंगणात, अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 820 उमेदवारी अर्जांपैकी 415 अर्ज माघार. पुण्यात मतपेट्यांसाठी 1100 बसची मागणी, निवडणूक आयोगाची पीएमपीएकडे मागणी. पुण्यातील बिनविरोध निवडणुकांचा सविस्तर अहवाल द्या, निवडणूक आयोगाचे यंत्रणांना आदेश. पुण्यात राजकीय पक्षांच्या युती आघाडीमध्ये बिघाडी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असताना अनेक ठिकाणी आमने सामने. भिवंडीत भाजपचे राजू चौगुले यांची बिनविरोध निवड, प्रभाग क्रमांक 16 अ मधून बिनविरोध निवड. महापालिका निवडणुकीतील उमेदवारांना आज चिन्ह वाटप, राजकीय पक्षाच्या लढती स्पष्ट झाल्यानंतर इतर उमेदवारांना चिन्ह वाटप. मुंबई पालिका निवडणुकीतून 453 उमेदवारांची माघार, 2231 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. मुख्यमंत्री फडणवीस करणार हटके प्रचार, राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये मुख्यमंत्र्यांचा टॉक शो, रोड शो आणि संवाद. नागपुरात भाजपला बंडखोर उमेदवारांकडून धक्का, पक्षाच्या नेत्यांनी संवाद साधत मनधरणी करण्याचे प्रयत्न करूनही 6 जणांनी अर्ज मागे घेण्यास दिला नकार. सोलापूरमध्ये नॉर्थ कोर्ट परिसरात राजकीय वातावरण तापलं, एकूण दाखल झालेल्या 1230 उमेदवारी अर्जांपैकी 2 दिवसात 532 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे. 29 महापालिका निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत संपली, आज निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार. मुंबईत आज महायुतीची पहिली तोफ धडाडणार, एनएससीआय वरळी डोम इथून प्रचाराचा होणार शुभारंभ. मुख्यमंत्री फडणवीस आज इचलकरंजी दौऱ्यावर, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता राहणार उपस्थित. अर्ज माघारीनंतर नाशिकमध्ये 729 उमेदवार रिंगणात, पालिका निवडणुकीत 122 जागांसाठी 729 उमेदवार रिंगणात. इचलकरंजी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी, पालिकेच्या 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणात. कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ, शंखनाद विजयाचा हे घोषवाक्य घेऊन प्रचाराला होणार सुरुवात. नागपुरात विनायक देहनकर यांच्याकडून प्रचाराला सुरुवात, गडकरी बावनकुळेंनी मनधरणी करूनही अर्ज मागे नाही. सांगलीत प्रचाराच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सभा, दुपारी 1 वाजता सभेचं आयोजन. प्रकाश आंबेडकर आज अकोला दौऱ्यावर, उद्या वंचितच्या उमेदवारांसोबत घेणार आढावा बैठक. छत्रपती संभाजीनगरात 115 जागांसाठी 859 उमेदवार, शेवटच्या दिवशी 554 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे. नागपुरात भाजप काँग्रेस अशी लढत होणार, निवडणुकीच्या रिंगणात उरले 992 उमेदवार.
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट. शिवतीर्थावर जवळपास 20 ते 25 मिनिटं चर्चा. मुलाखत आणि वचननामा प्रसिद्धीबाबत चर्चा. थंडीत ठाकरेंच्या शिवसेनेचं जुनं दुखणं उजाळून आलं. राहुल नार्वेकरांचं सामनातील टीकेला जोरदार प्रत्युत्तर. भाड्याचे उमेदवार घेऊन भाड्याचा प्रचार करणारा पक्ष, राहुल नार्वेकरांची टीका. पुण्यात अजित पवार यांची पत्रकार परिषद. आज संध्याकाळी 5 वाजता घेणार पत्रकार परिषद. धाराशिव जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक. खासदार ओमराजे निंबाळकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना झापलं. बैठकीला अधिकारी उपस्थित नसल्यानं संताप. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी घेतली भेट. शक्तीपीठ महामार्ग जुन्या रेखांकनाप्रमाणेच व्हावा, आमदार समाधान आवताडेंची मागणी. ओबीसीच्या आरक्षणासाठी नेमकं काय केलं? निधी दिला म्हणजे उपकार केले नाहीत, लक्ष्मण हाके यांची टीका. पनवेलमध्ये 6 नगरसेवक बिनविरोध. अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील यांची बिनविरोध निवड. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती. भाजपच्या उमेदवारांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंना केलं अभिवादन. टाटा ग्रुपचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. आर्थिक धोरणांसह हरित ऊर्जा आणि इतर धोरणात्मक विषयांवर चर्चा. विरारमध्ये भाजपला धक्का. भाजप पदाधिकाऱ्यांचा बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश. तिकीट न मिळाल्यानं पदाधिकारी होते नाराज. अजित पवारांवरील घोटाळ्यांच्या आरोपांचं काय झालं? अजित पवारांवर 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप. खासदार संजय राऊतांचा सवाल. सिंचन घोटाळ्याचं काय झालं? मोदी फडणवीसांनी सांगावं, खासदार संजय राऊतांचा सवाल. बिनविरोध निवडून आणण्याचा महाराष्ट्रात ट्रेंड. 60 ते 65 उमेदवार बिनविरोध कसे निवडून येतात? संजय राऊतांचा सवाल. राज ठाकरे स्वतःचा पक्ष स्थापन करून राजकारणात. संयुक्त मुलाखतीला ठाकरे बंधूंची मान्यता. संजय राऊतांचं वक्तव्य. पुण्यात मनोज जरांगे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होणार. एमपीएससी परीक्षेची 1 वर्ष मुदतवाढ देण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. मंत्री छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर. हृदय शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच भुजबळ नाशिकमध्ये. उपमुख्यमंत्री अजित पवार 5 जानेवारीला रायगड दौऱ्यावर. पक्षप्रवेश आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक यांचा सत्कार समारंभाचं आयोजन. शेतकऱ्यांसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय. शेती आणि पीक कर्जाशी संबंधित 2 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ. साताऱ्यात 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. उपमुख्यमंत्री अजित पवार संमेलनाला राहणार उपस्थित. चंद्रपूरमध्ये रोशन कुळे किडनी प्रकरण. पीडितांना न्याय देण्यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मोर्चा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 195वी जयंती. खासदार अमोल कोल्हेंकडून अभिवादन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण. आंबा, काजू आणि जांभूळ बागायतदारांच्या चिंतेत वाढ. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका. धाराशिवमध्ये आदिवासी समाजाचं तीव्र आंदोलन. सिरिंटिका पवनचक्की कंपनी विरोधात आंदोलन. साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. नाटकाच्या प्रयोगाला वेदांतिका राजे भोसले यांची उपस्थिती. वर्ध्याच्या हिंगणघाट इथे 37व्या राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन शिबिर. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन. चिपी विमानतळावर अखेर नाईट लँडिंगला परवानगी. नाईट लँडिंगसाठी आवश्यक विद्युत पुरवठा पूर्ण. कोल्हापुरात पोलीस दल स्थापना दिनानिमित्त मानवंदना. कवायत मैदानावर प्रात्यक्षिक सादर. कोल्हापुरात गणेशोत्सवात डीजे वाजवल्याप्रकरणी मंडळाच्या 4 कार्यकर्त्यांना 1 वर्षाचा कारावास. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय. पुणे विमानतळावरील महावाहतुकीत 23% वाढ. गेल्या वर्षात 49,718 टन मालवाहतूक. यवतमाळमध्ये वाळू तस्करांची मुजोरी अद्याप सुरूच. प्रशासनावर विविध प्रकारे दबाव तंत्राचा वापर करून वाळूची चोरी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.